माझे नाव चांदणी आहे. ही कथा माझ्या दादा आणि माझ्या मम्मीची आहे. आमचा परिवार लहान होता. माझे दादा, त्यांची आता 58 वर्ष झाली होती. माझी मम्मी 36 वर्षांची होती. माझा मोठा भाऊ अविनाश 24 वर्षांचा आहे आणि तो हैदराबादमध्ये नोकरी करतो. आणि मी 21 वर्षांची चांदणी. माझ्या दादींचे निधन 12 वर्षांपूर्वी झाले होते. ते एका अपघातात गेल्या होत्या आणि त्यानंतर दादा एकटे राहिले होते. माझे बाबासुद्धा आम्हाला सोडून गेले होते. मी तेव्हा फक्त 8 वर्षांची होतो, जेव्हा ते एका आजाराने गेले. माझ्या दादांचे नाव हरिशंकर आहे. ते उंच आणि बांधेसूद होते. वयाच्या मानाने ते मजबूत दिसत होते. त्यांच्या तपकिरी डोळ्यांत एक खोली होती आणि त्यांच्या आवाजात एक विचित्र आकर्षण होते. लोक म्हणत की ते तरुणपणी खूप देखणे असावेत. मम्मीचे नाव मंजू देवी आहे. त्या खूप सुंदर होत्या. गोरा रंग, लांब काळे केस आणि एक हास्य जे कोणाचंही हृदय जिंकून घेई. त्या उदास राहायच्या, कदाचित बाबांच्या आठवणीमुळे किंवा दुसऱ्या कशामुळे. पण खरे तर मला नंतर कळले. जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो, पहिल्या वर्षाचा अभ्यास करत होतो. अविनाश हैदराबादमध्ये होता. गेल्या 8 महिन्यांपासून त्याच्या गैरहजरपणामुळे घरात एक रिकामेपणा वाढला होता. आणि कदाचित हाच रिकामेपणा दादा आणि मम्मी यांना एकमेकांच्या जवळ घेऊन आला. हे सगळे गेल्या 8 महिन्यांची गोष्ट आहे. उष्णता सुरू झाली होती. मी कॉलेजमधून थकून घरी परत आले होते. त्या दिवशी माझी एक क्लास लवकर संपली होती आणि मी विचार केला की घरी जाऊन थोडा आराम करेन. घराचे दार उघडे होते, जे थोडे विचित्र होते, कारण माझे जोडे काढले आणि चुपचाप आत गेले. घरात सन्नाटा होता. मी विचार केला, कदाचित मम्मी बाजारात गेल्या असतील आणि दादा आपल्या खोलीत असतील. मी माझ्या खोलीकडे वळले, पण तेव्हा मला स्वयंपाकघरातून काही आवाज ऐकू आले. हलके हलके हास्य, काही कुजबूज. मी विचार केला, कदाचित काही सण शेजारी आला असेल. मम्मी हसताना मी अनेक दिवसांनी ऐकले होते, त्यामुळे माझ्या मनात एक उत्सुकता जागृत झाली. मी चुपके स्वयंपाकघराकडे गेले. दार थोडे उघडे होते आणि मी आत झिरपून पाहिले. जे मी पाहिले ते माझ्यासाठी धक्क्यापेक्षा कमी नव्हते. मम्मी स्वयंपाकघरात उभ्या होत्या आणि त्या चहा बनवत होत्या आणि त्यांच्या हातात एक कप होता. त्यांच्या अगदी मागे दादा उभे होते. त्यांचा हात मम्मीच्या कमरेवर होता आणि ते हळूहळू त्यांच्या कानात काहीतरी सांगत होते. मम्मी हसत होत्या. त्यांच्या डोळ्यात एक चमक होती जी मी आधी कधीही पाहिली नव्हती. दादांचा चेहरा मम्मीच्या खांद्याजवळ होता आणि ते हळूहळू त्यांच्या गळ्याजवळ आपले नाक घेऊन गेले. मम्मीने हलकेच आपले डोळे बंद केले, जणू त्या त्या क्षणाचा अनुभव घेत होत्या. हे सगळे इतके विचित्र होते की मी समजू शकत नव्हते काय चालू आहे. माझे हृदय जोरजोरात धडकत होते. मी चुपचाप मागे सरकले आणि आपल्या खोलीत गेले. मी दार बंद केले आणि पलंगावर बसले. माझ्या डोक्यात प्रश्नांचे तुफान उठले होते. मी जे पाहिले ते खरे होते का? मी विचार केला की कदाचित मी गैरसमज करत आहे. कदाचित ते फक्त हास्य विनोद करत होते. पण माझ्या हृदयाला विश्वास बसत नव्हता. मी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. मी विचार केला की कदाचित ही एकदाची गोष्ट असेल. पण तरीही माझ्या मनात शंकेचे बीज पडले होते. त्या दिवसानंतर मी दादा आणि मम्मीवर नजर ठेवायला सुरुवात केली. पुढच्या काही दिवसात मी लक्षात घेतले की दिवसा सगळे सामान्य होते. मम्मी सकाळी उठत, नाश्ता बनवत, दादांना चहा देत. दादा आपल्या वर्तकामात गुंतून राहायच्या, पण काहीतरी बदलले होते. दादांच्या डोळ्यात एक चमक होती जी आधी दिसत नव्हती. ते मम्मीशी बोलताना थोडे जास्त हसत. मम्मीही आधीपेक्षा जास्त आनंदी दिसायच्या. त्या गुणगुणत राहायच्या. आपले केस वारंवार आवरत आणि कधी दादांकडे पाहून हलकेच हसत. ही सगळी छोटी छोटी गोष्टी होती, पण माझ्या शंकेला अधिक खोल करत होत्या. एक संध्याकाळी मी आपल्या खोलीत बसून पुस्तक वाचत होतो. मम्मींनी सांगितले होते की त्या शेजार-पाजार कोणाला भेटायला जात आहेत आणि दादा आपल्या खोलीत होते. मी विचार केला की थोडे टीव्ही पाहू. मी हॉलमध्ये गेले. पण तेव्हा मला मम्मीच्या चप्पलांचा आवाज ऐकू आला. मी विचार केला, कदाचित त्या लवकर परत आल्या. मी टीव्हीचा आवाज कमी केला आणि चुपके पाहण्याचा प्रयत्न केला. मम्मी हॉलमध्ये नव्हत्या. मी लक्षात घेतले की दादांच्या खोलीचे दार हलकेसे उघडे होते. मी चुपचाप तिथपर्यंत गेले. आतून मम्मीचा हलका आवाज येत होता. हरिशंकर जी कोणी पाहिले तर काय विचारतील? दादा हसत हसत म्हणाले, मंजू, चांदणी वर आहे आणि बाहेर कोणी नाही. मी दाराच्या भेगेतून झिरपून पाहिले. काळजी करू नका. मी दाराच्या भेम्मीच्या खांद्यावर होता. दादांचा हात मम्मीच्या खांद्यावर होता आणि ते हळूहळू त्यांचे केस सहलावत होते. मम्मीचा चेहरा थोडा लाल होता आणि त्या दादांकडे पाहून हसत होत्या. मग दादांनी आपला चेहरा मम्मीच्या जवळ केला आणि मम्मीने आपले डोळे बंद केले. त्यांच्यातील तो क्षण काहीसा असा होता जो माझ्यासाठी समजणे कठीण होते. मी चुपचाप मागे सरकले आणि आपल्या खोलीत आले.
माझे डोके सुन्न झाले होते. काही दिवसानंतर एक रात्री मी उशिरापर्यंत अभ्यास करत होतो. साधारण 12 वाजले असतील. मी विचार केला की पाणी पिऊन झोपेन. मी आपल्या खोलीतून बाहेर पडले आणि स्वयंपाकघराकडे गेले. तेव्हा मी पाहिले की दादा आपल्या खोलीतून बाहेर पडून मम्मीच्या खोलीकडे जात होते. ते चुपचाप चालत होते, जणू कोणाला कळू नये. मम्मीची खोली पहिल्या मजल्यावर होती आणि दादांची खोली खाली. मी विचार केला कदाचित त्यांना काही काम असेल. पण मग मी पाहिले की मम्मीच्या खोलीचे दार हलकेसे उघडे आणि दादा आत गेले. दार बंद झाले. मी तिथेच पायऱ्यांवर उभी राहिले. माझे हृदय पुन्हा जोरात धडकू लागले. मी धैर्य केले आणि चुपके मम्मीच्या खोलीजवळ गेले. दाराखाली हलकी रोशनी येत होती. मी कान दाराला लावले. आतून हलके हलके बोलणे ऐकू येत होते. मम्मीचा आवाज, "हरिशंकरजी जर चांदणीला कळले तर?" आणि दादांचे हलके हास्य. "मंजू ती झोपली आहे, तिला काही कळत नाही." मग थोडा वेळ सन्नाटा पसरला आणि मग काही असे आवाज आले जे माझ्यासाठी समजणे कठीण नव्हते. पलंगाची हलकी चरमर, काहीतरी पडण्याचा आवाज आणि मग मम्मीचे हलके श्वास. असे वाटत होते की ते दोघे एकमेकांच्या खूप जवळ होते. मी तिथून पळत आपल्या खोलीत आले. मी दार बंद केले आणि पलंगावर झोपले. माझे श्वास जलत होते आणि माझे शरीर थरथरत होते. हे काय होते? माझ्या डोळ्यांसमोर सगळे फिरत होते. स्वयंपाकघरातील तो क्षण, हॉलमधील ती जवळीक आणि आता या रात्रीच्या सन्नाट होते. मी झोपू शकत नव्हते. माझ्या मनात राग होता, लाज वाटत होती, पण सोबत एक विचित्र ओढी होती. मी समजू शकत नव्हते की माझ्याबरोबर काय चालू आहे. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला गेले, पण माझे लक्ष कुठेही नव्हते. माझ्या मित्रांना विचारले की मी उदास का आहे, पण मी काही सांगितले नाही. मी फक्त विचार करत होते की काय करू. मी मम्मीला विचारू की दादांना, पण माझ्याकडे धैर्य नव्हते. आणि मग एक विचित्र गोष्ट घडली. मी जेव्हा ती रात्र आठवत होते, माझे शरीर एक विचित्र उष्णतेने भरून जायचे. माझ्या मनात काही चुकीचे विचार येऊ लागले. मी विचार करायला लागले की असे होणे चुकीचे आहे का? प्रेम आणि जवळीकीची गरज सर्वांना नसते का? आणि मग एक धोकादायक विचार माझ्या डोक्यात आला. मलाही कोणाची तरी गरज आहे का? मी आपल्या मित्र आर्यनकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. तो कॉलेजमध्ये माझ्याशी वारंवार बोलायचा. त्याच्या डोळ्यात तीच चमक होती जी मी दादांच्या डोळ्यात पाहिली होती. तो हसत असे, माझ्याशी मजाक करत असे आणि कधीकधी माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असे. आधी मी त्याला दूर ठेवायचे, पण आता मी त्याला थांबवू शकत नव्हते. एक दिवस आम्ही कॉलेजनंतर पार्कमध्ये बसलो होतो. तो माझ्याजवळ आला. त्याने माझा हात स्पर्श केला. त्याच्या बोटांनी माझ्या हातावर हळू फिरत होते आणि माझ्या शरीरात एक विचित्र कंपन झाला. त्याने हळू माझ्या कानात सांगितले, "चांदनी, तू खूप सुंदर आहेस." मी काही बोललो नाही. आणि मग मी स्वतःला त्याच्या अधिक जवळ जाऊ दिले. त्या दिवसानंतर आर्यन आणि माझ्यात काही बदलले. तो मला मेसेज करायचा. उशिरा रात्री बोलायचा. आम्ही कॉलेजनंतर वारंवार भेटायला लागलो. एकदा त्याने मला आपल्या घरी बोलावले. त्याचा परिवार बाहेर गेला होता. मी गेले. आम्ही त्याच्या खोलीत बसलो होतो. त्याने माझ्या जवळ येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्याचे श्वास माझ्या चेहऱ्याजवळ होते. त्याने हळू माझ्या गालाला स्पर्श केला आणि मी त्याला थांबवले नाही. तो क्षण काहीसा असा होता जो मला चुकीचा वाटत होता, पण सोबत एक विचित्र सुकूनही देत होता. हळूहळू मी आर्यनसोबत अधिक वेळ घालवायला लागले. हळूहळू मी आर्यनसोबत तरी फिरायला जायचो. तो मला आपल्या मित्रांना भेटवायचा आणि मी त्याच्या जगात हरवून जायचे. पण माझ्या मनात नेहमी दादा आणि मम्मीची गोष्ट फिरत राहायची. मी विचार करायचे की जर ते असे करू शकतात, तर माझ्यासाठीही हे चुकीचे नाही. मी स्वतःला समजावण्याचा प्रयत्न केला की सगळे सामान्य आहे. पण कुठेतरी माझ्या आतला एक भाग ओरडत होता की मी चुकीच्या वाटेवर चालत आहे. एक रात्री मी घरी परत आले. मम्मी आणि दादा हॉलमध्ये बसले होते. मम्मी दादांसाठी चहा बनवत होत्या आणि दादा त्यांच्याकडे पाहून हसत होते. मी लक्षात घेतले की मम्मीच्या साडीचा पदर थोडा खाली सरकला होता आणि दादांची नजर तिथेच अडकली होती. मम्मीने हलकेच आपले केस ठीक केले आणि दादांनी आपला हात मम्मीकडे वाढवला. मी चुपचाप आपल्या खोलीत गेले. पण तो दृश्य माझ्या डोक्यातून गेला नाही. आणि मग त्याच रात्री आर्यनचा मेसेज आला. त्याने लिहिले, "चांदनी, आज तू खूप चांगली दिसत होतीस. काश तू माझ्याजवळ असतीस." मी उत्तर दिले, "काश मीही तुझ्याजवळ असते." आणि त्या रात्री मी स्वतःला पूर्णपणे बदलताना अनुभवले. अनेक महिने गेले. मी आर्यन सोबत आपल्या वाटेवर चालत होते. आणि दादा मम्मी आपल्या वाटेवर. आता एक सवय झाली होती. मी दिवसा कॉलेजला जायचे. पण माझे मन कुठेतरी दुसरीकडेला जायचे. पण माझे मन कुठेतरी दुसरीकडे राहायचे. क्लासमध्ये बसून मी आर्यनचे मेसेज वाचायचे. ज्याच्या गोष्टींत हरवून करायचे.
एक दिवस त्याने मला पुन्हा आपल्या घरी बोलावले, मी गेले. एक दिवस त्याने मला पुन्हा आपल्या घरी मी गेले. त्याची खोली हलक्या प्रकाशाने भरलेली होती आणि तिथे एक विचित्र सन्नाटा होता. तो माझ्याजवळ आला. मी काही बोललो नाही. फक्त स्वतःला त्याच्या अधिक जवळ जाऊ दिले. तो क्षण काहीसा असा होता, जो मला प्रत्येक वेळी अधिक खोलवर घेऊन जात होता. मी आपले डोळे बंद केले आणि त्याच्या स्पर्शाचा अनुभव घ्यायला लागले. माझ्या मनात एक प्रश्न उठला. हे तेच भावन आहे का जी मम्मीला दादांकडे घेऊन जाते? पण मी तो प्रश्न दाबून टाकला. त्या दिवसानंतर मी अधिक बुडाले. आर्यन माझ्यासाठी सगळे झाला होता. मी उशिरा रात्री त्याच्यासोबत बाहेर राहायचे आणि घरी परत यायला मन होत नव्हते. घराचे वातावरण आता आधीपेक्षा अधिक विचित्र झाले होते. मम्मी आणि दादा आता माझ्यासमोरही कमी सावध राहायला लागले होते. माझ्या मनात राग होता. पण सोबत एक विचित्र ओढी. मी विचार करत होते की त्यांना आता काही भीती नाही का? ते विचार करतात की मला काही कळत नाही ना? आणि मग माझे डोके आर्यनकडे वळले. त्याच्या गोष्टी, त्याचा स्पर्श आणि ते क्षण जे मला प्रत्येक वेळी अधिक खोलवर घेऊन जात होते. मी स्वतःला समजावण्याचा प्रयत्न केला की जर मम्मी आणि दादा असे करू शकतात, तर माझ्यासाठीही हे चुकीचे नाही. पण माझ्या हृदयाचा एक कोपरा ओरडत होता की मी चुकीच्या वाटेवर चालत आहे. मग एक रात्री मी उशिरा घरी परत आले. आर्यनसोबत एक पार्टीला गेले होते आणि तिथले वातावरण मला अधिक गोंधळात टाकत होते. मी पाहिले की मम्मीची खोली बंद होती आणि दादा आपल्या खोलीत नव्हते. मी चुपचाप मम्मीच्या खोलीजवळ गेले. दाराखाली हलकी रोशनी येत होती. मी कान दाराला लावले. आतून मम्मीचा हलका आवाज येत होता. हरिशंकरजी, आज थोडे लवकर चांदणी कधी येईल माहीत नाही. दादा हसत हसत म्हणाले, मंजू ती आपल्या जगात हरवली आहे. तिला काय कळणार? मग सन्नाटा पसरला. मी समजले की ते पुन्हा त्या जगात हरवले होते. मी आपल्या खोलीत गेले आणि पलंगावर झोपले. माझ्या मनात एक तुफान उठले होते. मी विचार करत होते की हे सगळे माझ्यासमोरही आता उघडपणे घडेल का? आणि मग आर्यनचा मेसेज आला. त्याने लिहिले, चांदनी, आज रात्र तू खूप चांगली दिसत होतीस. काश तू माझ्याजवळ थांबली असतीस. मी उत्तर दिले, काश मी थांबू शकले असते. त्या रात्री मी स्वतःला पूर्णपणे बदलताना अनुभवले. मी त्या वाटेवर इतकी पुढे गेले होते की परत येणे अशक्य वाटत होते. अनेक महिने गेले. मी आर्यनसोबत आपल्या जगात हरवले होते आणि दादा, मम्मी आपल्या जगात. पण एक दिवस सगळे बदलले. एक संध्याकाळी मी कॉलेजमधून परत आले तर पाहिले की घराचे वातावरण काही वेगळे होते. दारावर एक जोडे पडलेली होती, जी होता त्याचा कठोर होता. आणि दादा सुद्धा तिथे होते, पण त्यांचा चेहरा कठोर होता. मम्मी आणि दादा सुद्धा तिथे होते, पण त्यांच्या नजरा खाली होत्या. मी म्हणाले, भाऊ तू कधी आऊन? हळू म्हणाले, आज सकाळी. चांदनी तू वर जा. मला मम्मी आणि दादांशी काही बोलायचे आहे. मला विचित्र वाटले, पण मी आपल्या खोलीत गेले. वरून मला त्यांचे आवाज ऐकू येत होते. अविनाशचा आवाज उंच होत होता. मी चुपके पायऱ्यांवर आले आणि ऐकण्याचा प्रयत्न करू लागले. अविनाश ओरडत होता, हे काय चालू आहे इथे? मी विचार केला होता की मी आपल्या परिवारासाठी मेहनत करत आहे आणि इथे हे सगळे. त्याच्या आवाजात राग होता, पण सोबत एक दुःखही. मी खाली झिरपून पाहिले. अविनाश आपल्या फोनवर काहीतरी दाखवत होता. मम्मी आणि दादा सोफ्यावर बसले होते. त्यांचे चेहरे पांढरे पडले होते. अविनाशने फोन मम्मीकडे वाढवला आणि म्हणाला, हे बघा, मी घरात कॅमेरे लावले होते सुरक्षेसाठी. पण हे काय आहे? रात्री खोलीत, दिवसा हॉलमध्ये तुम्हा दोघांना लाज वाटत नाही का? मम्मीने फोनकडे पाहून आपल्या हातांनी तोंड झाकले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. दादांचे डोके झुकले होते आणि त्यांच्या बोटांना कापत होते. मग अविनाशने टेबलावर जोरात मुक्का मारला आणि ओरडला, तुम्ही लोक माझा परिवार आहात आणि तुम्ही हे सगळे केले. माझ्या पाठीशी. मम्मी रडत रडत बोलल्या, अविनाश बेटा, आम्हाला माफ करा. आम्ही भरकटलो होतो. एकटेपणा. तो आम्हाला इथे घेऊन आला. त्यांचा आवाज तुटत होता. दादांनी हळू म्हणाले, अविनाश, मी चूक केली. मला माहीत नव्हते की हे सगळे इतके पुढे जाईल. आम्हाला माफ करा. त्यांच्या आवाजात लाज वाटत होती. पण अविनाशचा राग कमी होत नव्हता. त्याने म्हणाले, नाही, तुम्ही लोक माफी मागता. तुम्हाला माहीत आहे का की या घरात काय तुटले आहे? चांदणीपर्यंत की याचा परिणाम झाला आहे. मी ऐकत होते आणि माझे पाय कापू लागले. अविनाशने मला आवाज दिला, चांदनी खाली ये. मी घाबरत घाबरत खाली गेले. अविनाश भाऊने माझ्याकडे पाहून म्हणाले, चांदनी तू सुद्धा सांग, हे सगळे कधीपासून चालू आहे आणि तू किती दूर भरकटली आहेस? मी रडू लागले. मी सगळे सांगितले. स्वयंपाकघरातील तो क्षण, रात्रीच्या सन्नाटा आणि आर्यनसोबत माझ्या चुका.
अविनाशचा चेहरा लाल झाला. त्याने आपले केस खेचले आणि म्हणाले, "हे माझा परिवार आहे. मी हैदराबादमध्ये दिवसरात्र मेहनत करतो. इथे सगळे उद्ध्वस्त होत आहे." मम्मीने अविनाशचे पाय पकडले आणि रडत रडत म्हणाली, "बेटा, आम्हाला एक संधी द्या. आम्ही सुधारू." दादा सुद्धा हात जोडून बोलले, "अविनाश, मी म्हातारा आहे. माझी चूक होती, शिक्षा द्या, पण हे घर वाचवा." पण अविनाशने आपला चेहरा दुसरीकडे केला. त्याच्या डोळ्यांत अश्रू होते, पण त्याचा राग कमी होत नव्हता. त्याने म्हणाले, "नाही, ही माफीची गोष्ट नाही. ही गुन्हा आहे आणि त्यासाठी तुम्हाला शिक्षा मिळायला हवी." दुसऱ्या दिवशी सकाळी अविनाशने पोलिसांना फोन केला. 4 पोलीस अधिकारी घरी आले. 1 इन्स्पेक्टर आणि 3 कॉन्स्टेबल. अविनाशने त्यांना फोनमधील कॅमेऱ्याची फुटेज दाखवली. इन्स्पेक्टरने फुटेज पाहिले आणि म्हणाले, "हे गंभीर प्रकरण आहे. आम्हाला हे दोघांना ठाण्यात घेऊन जावे लागेल." मम्मी आणि दादा चुपचाप बसले होते आणि दादांचा चेहरा दगडासारखा कठोर झाला होता. पोलिसांनी दोघांना हातकडी लावली. मम्मीने माझ्याकडे पाहून हळू म्हणाली, "चांदनी, आम्हाला माफ करा." पण मी काही बोलू शकत नव्हते. मोहल्ल्यात गोंधळ माजला. शेजारी बाहेर आले आणि लोक कानाफुशी करू लागले. पोलिसांच्या गाडीत मम्मी आणि दादांना बसवण्यात आले. अविनाश माझ्याजवळ आला आणि म्हणाला, "चांदनी, हे खरे आहे. त्यांना आपल्या चुकीची शिक्षा मिळायला हवी. मी फक्त चुपचाप रडत होते." काही दिवसांनंतर कोर्टात केस चालला. जजने फुटेज पाहिले, शिक्षा सुनावण्यात आली आणि मम्मींना 2 वर्षाची. जज म्हणाले की हे फक्त नैतिक चूक नाही, तर कायद्याचे उल्लंघन आहे. समाजात असे संबंध सहन करता येणार नाहीत. जेव्हा मम्मी आणि दादा तुरुंगात गेले, तेव्हा घरात सन्नाटा पसरला. अविनाश माझ्याजवळ बसला आणि म्हणाला, "चांदनी, मला माहीत आहे की तू खूप काही पाहिले आहेस. तू सुद्धा भरकटली होतीस, पण अजून वेळ आहे." मी रडत रडत म्हणाले, "भाऊ, मी चुकीच्या वाटेवर चाललो होतो. मला माफ करा." अविनाशने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "चांदनी, मी तुझा भाऊ आहे. मी तुला कधीही एकटी सोडणार नाही. पण आपल्याला समजावे लागेल की चुकीच्या वाटा आपल्याला फक्त उद्ध्वस्तीकडे घेऊन जातात." त्या दिवसानंतर अविनाशने माझ्या अभ्यासावर लक्ष द्यायला सुरुवात केली. मी आर्यनसोबतचे सगळे संबंध तोडले. हळूहळू मी माझे जीवन पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न करू लागले. पण जे घडले ते माझ्या हृदयातून कधीही निघाले नाही. ही कथा माझ्या परिवाराची होती. त्यात चुका होत्या, दुःख होते. एकटेपणा आणि चुकीच्या आकर्षणामुळे लोक चुकीचे निर्णय घेऊ शकतात. ज्याचे परिणाम संपूर्ण परिवाराला भोगावले तर कदाचित एक परिवार तुटण्यापासून वाचू शकतो. पण कृतींचे परिणाम भोगावे लागतातच. मी आजही त्या दिवसांना आठवते आणि समजते की खऱ्या प्रेमासाठी आणि संबंधांसाठी खऱ्या वाटेवर राहणे आवश्यक आहे.